नाही, मी पैसे देत नाही म्हणून म्हणले तुझे चौकशी करू आम्ही. म्हणलं करा तुम्हाला कधी करायची. आले असे डायरेक्ट. असं आहे का? जिल्हाधिकाऱ्याकडे की मला ही आता माझी हॅरेसमेंट होती, तर मला हे पण न्याय मिळावा. मी माझ्या दुकानात आता 40-45 वर्ष दुकान चालू आहे. मी स्वतः चालवतो आणि माझ्याकडे एक कामगार पण आहे. मी कुठल्याही लोकांना धान्य नाकारत नाही. 100% माझं वाटप असतं. पण मला वरिष्ठ अधिकारी आमच्या खात्याचे मला सारखे दम देतात की तुम्ही आम्हाला काहीतरी पैसे पुरवा. काहीतरी म्हणजे किती द्यायचे? तर ते म्हणले दोघांना मिळून 5-5 असे 10,000 द्यावं लागतं माणसं आहे. म्हणलं कसं मिळणार आहे? शक्य आहे का? 100% माझ्या मशीनमधलं धान्य बाहेर निघतं आहे. मी कुठलं देणार? ते म्हणले तुम्ही देऊ नका लोकांना, आम्ही ते सांभाळून घेऊ तुमच्या तक्रारी आल्या तर. पण आम्हाला पैसे द्यायचे. हा आमच्याकडनं सुटका होणार नाही. तुमचे पैसे द्यावाच लागते. म्हणलं नाही दिलं तर काय करणार? दुकान घालवू. म्हणलं घालवा. घालवलं तर बघू. मग वस्तीतले नागरिक जमले तिथं. वस्तीतल्या नागरिकने घेरावा केल्यावर मग हल्ले तिथं. नाहीतर ते मला सारखेच मला हे कर ते कर आमचं कर. तिथं जागेवर लोकांच्या पैसे नाही मागणी केली त्यांनी. पण हे तुझं खराब आहे, हे वाईट आहे, हे दरवाजा तुटलेला आहे, हे अशी कारणं काहीतरी मला सांगायची. धान्य मोजमाप केलं, बरोबर भरलं. धान्यात काय फरक आला नाही. मग पैसे देणार कुठून? तुमची मागणी मी म्हणलं 40-45 वर्षात आताच प्रकार घडला असा, आणि मी काही देऊ शकत नाही. मी दुकानाचा राजीनामा देईन पण पैसे देणार नाही. तुम्हाला पैसे हां, जबरदस्ती करायची आहे की आम्ही दुकान घालू. आम्ही म्हणलं घालवा. घालवलं तर हे जे अगोदर आई पहिलीच वेळी. म्हणजे दुकानाचं नाव काय? संस्थेचं नाव आहे. संस्थेचं नाव आहे दुकान आहे. आणि मी संस्थापक आहे शारदा महिला मंडळ. महिला मंडळ. त्या महिला मंडळवर असताना तुम्ही कामावर आहे का? तुम्ही नाही, मी संस्थापक आहे. त्या संस्थेचा संस्थापक आहे. रजिस्टर संस्था नाव काय आहे? हां, कुठले अधिकारी तुम्हाला पैसे मागितले? हाडे आणि हा आपला पुरवठा अधिकारी शेअर खताळ आणि हाडे. खाडे आणि खताळ. हां, हे दोघं जण. आणि त्याने ते याचा गोळ केला होता, शेता वाटप. दिवाळीचा शेता वाटपाचा बऱ्याच लोकांना शेतात दिला नाही. डायरेक्ट विकून टाकला त्यांनी. आता कोणाची तक्रारी आली होती का? नाही, मी पैसे देत नाही म्हणून म्हणले तुझे चौकशी करू आम्ही. म्हणलं करा तुम्हाला कधी करायची. आले असे डायरेक्ट. असं आहे का? जिल्हाधिकाऱ्याकडे की मला ही आता माझी हॅरेसमेंट होती, तर मला हे पण न्याय मिळावा. तो हाडे आणि खताळ हे दोघं सामील होते. आमच्याच दोनचा आहे तो शेता वाटपाचा प्रकार. पण मी या अधिकाऱ्याला सस्पेंड करून बडतर्फ करण्यात यावा. कारण हे गोरगरिबाला धान्य मिळवून देत नाहीत. हे काळा बाजार करायला दुकानदाराला प्रोत्साहन देतात. आणि आम्ही आहे म्हणून तुम्ही काही करा, पण आम्हाला पैसे द्या. तर अशा अधिकाऱ्यांना घरी पाठवावं. त्यांना कुठल्याही सेवेत घेऊ नये. कारण एक गरीब जनतेला कुठलाही फायदा होऊन देणार नाहीत आणि धान्य मिळवून देणार नाही. हे धान्य फक्त गरिबासाठी, हे काय चांगल्या एज्युकेटेड लोकांसाठी नाही. गरीब जनताच उपाशी राहिली तर ह्या अधिकाऱ्याला काय पनिशमेंट काय देणार? त्यांना घरी पाठवायचं पनिशमेंट पाहिजे. आमच्याकडे सकाळी एक मेलवरती तक्रार आली आहे. एक शारदा महिला बचत गटाच्या चालकांनी त्यांच्यावरती आरोप केले की पैशाची मागणी करतात. त्या संबंधाने तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. आम्ही ती जिल्हाधिकारी महोदयांकडे चौकशीसाठी पाठवतो आहे आणि त्यानुसार समोरची कारवाई होईल. या सर्व गोष्टींना सर एक अंदाजे कालावधी नाही सांगता येणार. आम्ही शक्यतोवर तात्काळ चौकशी करून अहवाल मागवतो आहे. अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये नाही, त्यासाठी कसं जे आमचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी आहे आम्ही त्यांना सक्त सूचना देऊ की अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.